आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. प्रसारित करीत आहोत प्रादेशिक मराठी बातम्या. आकाशवाणी नागपूर. आभाराणी पटवर्धन आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. काही ठळक बातम्या. माजी पंतप्रधान पी.व्ही. नरसिंहराव आणि चौधरी चरण सिंग तसंच कृषी शास्त्रज्ञ एम.एस. स्वामीनाथन यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर. राज्यात देण्यात आलेल्या शस्त्र परवान्याची होणार चौकशी. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती. नागपूरमध्ये स्वयंसहाय्यता गटाचे महालक्ष्मी सरस विक्री प्रदर्शन 2024चं येत्या 16 ते 26 फेब्रुवारी दरम्यान आयोजन. आणि सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क्स ऑफ इंडियाच्या इन्क्युबेशन सुविधेचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्या उद्घाटन. माजी प्रधानमंत्री पी.व्ही. नरसिंहराव, माजी प्रधानमंत्री चौधरी चरण सिंग तसंच हरित क्रांतीचे जनक कृषीतज्ञ एम.एस. स्वामीनाथन यांना देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न जाहीर झाला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावर लिहिलेल्या पोस्टमधून ही माहिती दिली. विद्वान राजकारणी असलेले नरसिंहराव यांनी विविध पदांवर काम करून देशाची मोठी सेवा केली आहे. त्यांचं दूरदर्शी नेतृत्व भारताला आर्थिकदृष्ट्या प्रगत बनवण्यासाठी, देशाची समृद्धी आणि विकासाचा भक्कम पाया घालण्यासाठी महत्वाचं ठरलं, असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे. चौधरी चरण सिंग यांनी शेतकऱ्यांचे हक्क आणि त्यांच्या कल्याणासाठी आपलं जीवन समर्पित केलं, अशा शब्दात मोदी यांनी आदरभावना व्यक्त केल्या आहेत. डॉक्टर एम.एस. स्वामीनाथन यांनी आव्हानात्मक काळात देशाला कृषी क्षेत्रात स्वावलंबी बनवण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावली आणि शेतीच्या आधुनिकीकरणासाठी प्रयत्न केले, असं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. सरकारनं देशाच्या आर्थिक स्थितीवर सादर केलेल्या श्वेतपत्रिकेवर लोकसभेत चर्चा सुरू आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी चर्चेला सुरुवात करताना सध्याच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या काळात देशाची अर्थव्यवस्था 5व्या क्रमांकावर पोहोचली असल्याचं सांगितलं. आता देश जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होण्याच्या दिशेनं वाटचाल करत असल्याचं त्या म्हणाल्या. सरकारनं पारदर्शक कामकाजावर भर दिल्याचं सीतारामन यांनी नमूद केलं. आधीचं काँग्रेस प्रणित सरकार आर्थिक समस्यांवर उपाययोजना शोधण्यास असमर्थ ठरल्याचं त्यांनी सांगितलं. राज्यसभेतही या श्वेतपत्रिकेवर आज चर्चा होणार आहे. मत्स्यपालन आणि या क्षेत्राशी संबंधित पायाभूत सुविधा विकास निधीचा विस्तार करण्याच्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या निर्णयाचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्वागत केलं आहे. या योजनेमुळे मत्स्य व्यवसाय क्षेत्राला, विशेषतः या क्षेत्राशी निगडीत सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना चालना मिळेल, असं त्यांनी समाज माध्यमावर लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. केंद्रीय मंत्रिमंडळानं काल मत्स्यपालन क्षेत्रासाठी प्रधानमंत्री मत्स्य किसान समृद्धी सहयोजनेला मान्यता दिली. या योजनेसाठी येत्या 4 वर्षांमध्ये एकूण 6,000 कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार असल्याचं केंद्रीय मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी काल वार्ताहर परिषदेत सांगितलं. यापैकी 3,000 कोटी रुपयांचा निधी जागतिक बँक आणि सार्वजनिक वित्त संस्थांकडून तर उर्वरित 50% निधी खाजगी क्षेत्रातल्या लाभार्थ्यांकडून दिले जातील. या उपक्रमामुळे 6,04,000 सूक्ष्म उद्योग आणि 5,500 मत्स्यपालन सहकारी संस्थांना कर्ज मिळायला मदत होईल. ही योजना सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये 2023-24 ते 2026-27 या आर्थिक वर्षांसाठी लागू होणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. राज्यातल्या इयत्ता 4थी पर्यंतच्या शाळा सकाळी 9 नंतर सुरू कराव्या, असा शासन आदेश राज्य सरकारनं काल जारी केला. सर्व माध्यमांच्या आणि सर्व व्यवस्थापनांच्या शाळांना हे आदेश लागू होतील. 2 सत्रांमध्ये भरणाऱ्या शाळांमध्ये प्राथमिकचे वर्ग दुसऱ्या सत्रात भरतील, अशी सूचना यात केली आहे. ज्या शाळांच्या व्यवस्थापनांना वेळेत बदल शक्य नाही, त्या प्रकरणी शिक्षणाधिकारी किंवा प्राथमिक शिक्षण निरीक्षकांनी प्रत्येक शाळेनुसार निर्णय द्यावा, असे आदेश राज्य सरकारच्या शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागानं दिले आहेत. नागपूर महानगरपालिकेच्या उद्यान विभागाद्वारे पुष्पोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. वर्धमान नगर इथल्या लता मंगेशकर उद्यान इथं रविवारी 11 फेब्रुवारी ते बुधवार 14 फेब्रुवारीपर्यंत पुष्पोत्सव राहील. रविवारी सकाळी 10 वाजता मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजित चौधरी यांच्या हस्ते पुष्पोत्सवाचं उद्घाटन होणार आहे. नागपूर शहरातील जनतेमध्ये फुलं उद्यानाबाबत जागृती आणि आकर्षण वाढवण्याच्या अनुषंगानं मनपा उद्यान विभागाद्वारे पुष्पोत्सवाचं आयोजन करण्यात येत आहे. पुष्पोत्सवामध्ये विभिन्न प्रजातींची फुलं एकाच ठिकाणी प्रत्यक्ष पाहायला मिळणार आहेत. याशिवाय या फुलांच्या संदर्भात सविस्तर माहिती देखील तज्ञांमार्फत दिली जाणार आहे. शहरातील जास्तीत जास्त नागरिकांनी 11 ते 14 फेब्रुवारी दरम्यान या पुष्पोत्सवाला भेट द्यावी, असं आवाहन उद्यान अधीक्षक अमोल चौरपगारे यांनी केलं आहे. राज्यात जारी करण्यात आलेल्या सर्व शस्त्र परवान्यांची चौकशी करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतल्याचं उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत बातमीदारांशी बोलत होते. नागरिकांनी अवैध मार्गानं मिळवलेल्या शस्त्रांची देखील चौकशी केली जाईल, असं ते यावेळी म्हणाले.
माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येच्या पार्श्वभूमीवर सरकारनं हा निर्णय घेतल्याचं ते म्हणाले. या प्रकरणी पोलिसांनी आज 2 जणांना अटक केली असून हल्लेखोर मॉरिस नरोन्हा याच्या कार्यालयातून परवाना नसलेलं पिस्तूल आणि जिवंत काडतूस ताब्यात घेतल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्यात सरकारचा धाक राहिला नसून गुन्हेगारीचं प्रमाण वाढल्याची टीका माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. ते आज अहमदनगर इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मुंबई येथील महालक्ष्मी सरस 2023-24ला मिळालेल्या भरघोस प्रतिसादामुळे राज्य शासनानं यावर्षी अतिरिक्त सरस नागपूर इथं आयोजित करण्याचं ठरवलं आहे. 16 ते 26 फेब्रुवारी 2024 या कालावधीत महालक्ष्मी सरसचं नागपूर इथं आयोजन केलं असून याला नागपूरकरांकडून भरघोस प्रतिसाद मिळेल अशी आशा ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केली. महालक्ष्मी सरस प्रदर्शनाचा मुख्य उद्देश देशातील आणि राज्यातील स्वयंसहाय्यता समूहातील महिलांनी आणि ग्रामीण कारागिरांनी तयार केलेल्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देणं तसंच समूहातील सदस्यांना विविध राज्यातील उत्पादनं विक्री आणि बाजारपेठेची माहिती देणं आणि राज्यातील लोकांचं राहणीमान खाद्य संस्कृती कलाकुसर इत्यादीचा परस्परांना परिचय करून देणं शहरी भागातील लोकांना अस्सल ग्रामीण भागातील वस्तू पदार्थ उपलब्ध करून देणं हा आहे असं महाजन यांनी सांगितलं. राज्यभरातील विविध भागातील वैविध्यपूर्ण चवींचे खाद्यपदार्थ या प्रदर्शनात उपलब्ध होत असल्यानं नागपूरकरांना या प्रदर्शनाच्या निमित्तानं मेजवानीच मिळणार आहे. नागपूर येथील सरसच्या आयोजनामुळे विदर्भातील स्वयंसहाय्यता गटांना बाजारपेठ उपलब्ध होण्यासाठी आणि त्यांच्या उत्पादकतेला तसंच व्यावसायिकतेला चालना मिळण्यासाठी मोठी मदत होणार आहे. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी नागपूरकरांनी आणि परिसरातील नागरिकांनी या प्रदर्शनाला भेट द्यावी असं आवाहन महाजन यांनी केलं आहे. दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र नागपूरतर्फे दरवर्षी आयोजित करण्यात येणारा राष्ट्रीय स्तरावरील 30वा ऑरेंज सिटी क्राफ्ट फेअर आणि लोकनृत्य महोत्सव यावर्षी 9 ते 18 फेब्रुवारी 2024 या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. संपूर्ण भारतभर प्रसिद्ध असलेल्या या आयोजनात देशातील विविध राज्यातील लोक आणि आदिवासी नृत्य सादर केले जातात. याशिवाय हस्तकला आणि वैविध्यपूर्ण पदार्थ प्रदर्शित करण्यात येतात. या कार्यक्रमात नागरिकांना 9 ते 18 फेब्रुवारी 2024 दरम्यान दुपारी 2 ते रात्री 9:30 या वेळात हस्तकला मेळाव्यात प्रवेश दिला जाणार आहे. सायंकाळी 6:30 वाजता मुख्य मंचावर लोकनृत्यांचं सादरीकरण होईल. हस्तकला मेळाव्यात सुमारे 150 हस्तकलाकार सहभागी होणार असून सुमारे 200 लोक आदिवासी कलाकार सहभागी होणार आहेत. राज्यात उद्योजकता आणि आयटी निर्यातीला चालना देण्यासाठी आणि स्थानिक आयटी उद्योगाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क्स ऑफ इंडियाच्या इन्क्युबेशन सुविधेचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्या उद्घाटन होणार आहे. आयटीईज स्टार्टअप्स उद्योजक एसएमईज कडून वाढती मागणी लक्षात घेऊन एसटीपीआयनं 229 प्लग अँड प्ले सीटसह सुमारे 28,151 स्क्वेअर फीटमध्ये इन्क्युबेशन सुविधा उभारली आहे. या इन्क्युबेशन सुविधेचा वापर उद्योजक आणि आयटीईज युनिट्सद्वारे हाय स्पीड डेटा कम्युनिकेशन प्रदान करण्यासाठी संसाधन केंद्र म्हणून केला जाईल, ज्यामुळे विदर्भातील आयटी शिक्षित जनतेसाठी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी निर्माण होतील. वर्धा जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी वर्ष 2024-25 या आर्थिक वर्षासाठी शासनानं जिल्ह्याला 185 कोटी रुपयांची आर्थिक मर्यादा दिली. प्रत्यक्षात पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज्यस्तरीय बैठकीत तब्बल 128 कोटी रुपयांची वाढ करून घेतली आहे. आता सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेचा पुढील वर्षाचा जिल्ह्याचा नियत व्यय 313 कोटी इतका झाला आहे. बुलढाणा जिल्ह्यातील चिखलीजवळील मेरा भरोसा फाट्यावर शिवाजीनगर पुणे इथून आलेली शेगावकडे जाणारी बस आदळून 1 जण जागीच ठार तर 13 प्रवासी गंभीर जखमी झाल्याची घटना आज अंढेरा पोलीस हद्दीतील भरोसा फाटाजवळ घडली. अपघातात बस चालक गंभीर जखमी झाला आहे. जखमींना चिखली इथल्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. नागपुरात आज सकाळी पुन्हा थंडी जाणवली. किमान तापमान 14.8 इतकं नोंदवण्यात आलं. विदर्भाच्या सर्व जिल्ह्यात उद्या आणि परवा हलका पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. माजी पंतप्रधान पीव्ही नरसिंहराव आणि चौधरी चरण सिंग तसंच कृषी शास्त्रज्ञ एम.एस. स्वामीनाथन यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर. राज्यात देण्यात आलेल्या शस्त्र परवान्याची होणार चौकशी. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती. नागपूरमध्ये स्वयंसहाय्यता गटाचे महालक्ष्मी सरस विक्री प्रदर्शन 2024चं येत्या 16 ते 26 फेब्रुवारी दरम्यान आयोजन आणि सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क्स ऑफ इंडियाच्या इन्क्युबेशन सुविधेचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्या उद्घाटन. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.